करत असताना अनिकेत वांगणकर आणि त्याच्या साथीला स्ट्राईकला सज्ज झालाय. ट्वेल्थमॅन जय भवानी अणसूर. अक्षय घाट आपल्या ट्वेल्थमॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी पाठवा. गोलंदाजी मार्कवर समीर वेंगुर्लेकर. स्ट्राईक वरच्या फलंदाजाचं नाव आम्हाला पोचणार आहे. पार्थ अनिकेत चैतन्य सज्ज झालाय. चैतन्य परवा स्ट्राईकला नॉन स्ट्रायकर एडला अनिकेत वांकणकर आणि गोलंदाजी मार्कवर भगवा चषक एन कडनं सज्ज आलाय तो समीर वेंगुर्लेकर. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय श्री गणेश. सुरुवातीलाच आपल्याला बघायला मिळतोय परतीची फेक तोपर्यंत नैवेश येईपर्यंत एकेरी या धावसंख्येनं जय बबाडी अणसूर क्रिकेट संघाचा श्री गणेश धावपलकावर होत. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. एक धावपलकावर आपण पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजनाची क्रिकेट स्पर्धा भगवा चषक 2025 क्रिकेटचा रणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आणि विद्यमान सोहळ्याच्या माध्यमातून आपण पाहतोय तो मात्र डाव्या हाताचा अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू अनिकेत वांगणकर सज्ज आला स्ट्राईकला. अनिकेत वायकणकर अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू अजय बबडे अणसूर क्रिकेट संघाच्या कोट्यातून सलामीला आपण पाहतोय. पहिला चेंडू सोडून दिला होतोय. पंचांनी सांगितलंय तुला चेक केलं, तुला गोलंदाजाला सोडून दिला होतोय, सन्मान दिला होतोय चांगल्या चेंडूला. धाव चेंडू आपण पाहतोय तेजसपूर दाबोली क्रिकेट संघाच्या कोट्यातून. दोन चेंडूंचा खेळ समाप्त. एक धावपलकावर पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. सुंदर फटका आपण पाहतोय कबर रिझनला. पहिला प्रयत्न क्षेत्ररक्षकानं थोडीशी निखिल करंगुटकर त्या ठिकाणी होता. पहिल्या प्रयत्नात त्यानं चूक केली आहे आणि एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावपलकावर प्रामुख्यानं गोलंदाज समीर वेंगुर्लेकरची गोलंदाजी त्याला सन्मानजनक क्रिकेट आणि सन्मानजनक क्रिकेट खेळत असताना एकेरी दुहेरी धावसंख्या. सुंदर असं मैदान, एक आउटफील्ड आपण पाहतो या मैदानाची. हलक्या हाताने खेळण्यासाठी अवस्था डंपर पायचीसाठी अपील केलं होतं. पंचाने अपील पेटवलं. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. चैतन्य बरोबर सुरुवातीला सासपडत खेळतोय. आज खूप दिवसांनी आज सीझनचा शेवट भरपूर दिवसांनी स्टार अभिपत खेळताना बघायला मिळेल. अभिषेक साळगावकर आपल्याला बघायला मिळतोय. हल्लीच्या मौसम केरळ क्रिकेट संघाच्या कोट्यातून गाजवलाय तो पॉइंटला निखिल नाईक. त्याच डाबोली क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये पुन्हा एकदा गती परिवर्तन बोरकस पटका खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलं आणि लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू हा मात्र निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सुंदर अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आणि अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये सांघिक धावपल जो जोरकस फटकेबाजीनं करायचा होता तो सन्मानजनक समीर वेंगुर्लेकरनं सुंदर गोलंदाजी केली आहे. पुढे सरसबत बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय. परतीची फेक करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावले दुहेरी धावसंख्येकडे सनी बटा तिथपर्यंत पोहोचलाय आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 4 धावपलकावर पहिला अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटक समाप्त होतोय. सांघिक धावपलकावर 4 धावा बिनकड्यांच्या मोठल्यात. हॅलो, या स्पर्धेदरम्यान दोन्ही एंडे या स्पर्धेदरम्यान सन्माननीय प्रथमेश सावंत ज्यांनी या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचा चषक प्रायोजित केलाय त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. विनंती करतोय सन्माननीय हर्षद डेरे यांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रथमेश सावंत यांचं पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आला. कॉमेंट्री बॉक्स दूर कडनं कोर्ट एंड कडनं सुरुवात करेल तो गोलंदाजीला. सागर पाटकर आपण पाहतोय.
हलक्या हाताने घेऊन काढल्या सागर पटकन चेंडूवर कव्हर रिझनला आपण पाहतोय निखिल एक वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय. परतीची पेक 1 या धावसंख्येनं सांघिक धावपल कव्हर 5 धावपल कव्हर आपण पाहतोय. तेजस्फोट डावोली क्रिकेट संघ प्रथमतः टॉस विन झाला आणि टॉस विन झाल्यानंतर घेतलेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय हा सुरुवातीला प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला मात्र रोखून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. चैतन्य परब सुरुवातीला चाचपडत खेळतोय. पंचायत लेवलच्या स्पर्धेची सुंदर कामगिरी आपल्याला बघायला मिळते. जय बाबा आणि अणसूर क्रिकेट संघाच्या कोट्यातून आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय तो मात्र हे दोन क्रिकेट संघ तुल्यबळ क्रिकेट संघ आणि आज एकापेक्षा एक रती महारथी या मैदानावर मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघायला मिळतील. फटकेबाजीनं बघायला मिळतील. आतषबाजी असेल स्टार अक्षय येणं बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये सागर पाटकर सज्ज आले. कोट एंड कडनं सुरुवात करेल गोलंदाजी मार्कवर. स्क्वेअर कटचा देखना फटका क्षेत्ररक्षक पॉइंटला निखिल करगुटकर आपण पाहतोय. झेल टिपलाय. चैतन्य परब झेलबादच्या स्वरूपात पहिला गडी बाद होतोय आणि पहिला गडी बाद होण्याचा या ठिकाणी विक्रम सुरुवातीला सागर पटकरच्या नावावर कोरला जातोय. नवीन खेळाडू मैदानावर आपण पाहतोय. बाही घाटवळ आपण पाहतोय. अजून एक विस्फोटक फलंदाज. दोन्ही क्रिकेट संघांची लाईव्हच्या माध्यमातून आपण टीम लिस्ट बघू शकता. टेलिस्पोर्ट दाबोली आणि जय बाबा आणि अणसूर क्रिकेट संघाची अक्षय घाटवळ आणि समीर वेकोटलेकर आज लढत परस्परांविरोधात करतायत. मैदानामध्ये स्टार अक्षय या नावानं संघाचं प्रतिनिधित्व करतोय. तो अक्षय घाटवळ हा मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. हलक्या हाताने घेऊन काढले. सन्मान दिलाय चेंडूला. एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावपल कबर आपण पाहतोय. 6 धावपल कबर संघाचा कर्णधार तर मैदानाच्या आतमध्ये गेला अक्षय घाटवळ आणि अक्षय घाटवळला एक शेवटच्या षडापर्यंत थांबावं लागेल. जय बाबा आणि अणसूर क्रिकेट संघासाठी महत्वाचं योगदान द्यावं लागेल. 6 षटकांचा सामना आहे. कंदा सुपरचा बॉल आहे जयेश. म्हणजे मी सुरुवातीला 65 धावा पाहिजे फायटिंग टोटल या मैदानाचा विचार केला तर सुंदर असे आउटफील्ड या मैदानाची चारही बाजूने या ठिकाणी कलात्मक फटकेबाजीला वाव देणारे आउटफील्ड आपण पाहतोय. आडव्या बॅटना अनिकेत वांगणकरचा सागर पाटकरच्या विरोधात भगवा चषक षटकार आपण पाहतोय. षटकार पहिल्या जनावर सुवर्ण हस्ताक्षरात कोरला जातोय तो अनिकेत वांगणकरच्या. कारण जो फटका पाहिजे होता सुरुवातीला जय भवानी अणसूर क्रिकेट संघासाठी तो एक मोठा फटका हा अनिकेत वांगणकरच्या बॅट मधून षटकारात कडक उन्हात कडक सामन्यांना तर सुरुवात झाली आहे. फटकेबाजीला सुरुवात झाली आहे. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत. मी प्रथमतः बोललो होतो आउटफील्ड अतिशय वेगानं आपल्याला बघायला मिळत आहे. जर समजा कलात्मक फटके आपण गेले गॅप मध्ये फटके गेले जोरकस फटके खेळण्यापेक्षा या मैदानावर जर कलात्मक फटक्यानं आपली फलंदाजी सजवली तर धावा ह्या सहजासहजी बनताना आपल्याला बघायला मिळत आहेत. 2 चेंडूंवर 10 धावा खर्च केले ते सागर पाटकर आणि 4 या धावसंख्येनं ओमकार मरी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. तो मात्र 16 धावा धावपलकावर एका गडीच्या मोबदल्यात. धावपलक सुरुवातीला समीर वेंगुर्लेकरनं रोखून ठेवलं होतं. त्याला प्रत्युत्तर देणार या ठिकाणी मात्र फलंदाजी अनिकेत वांगणकरच्या माध्यमातून एक षटकार एक चौकार आपल्याला बघायला मिळत. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅक टू द बॉल. स्ट्रेट ड्राईव्हचा शॉट बिडॉपच्या डोक्यावरून समीर वेंगुर्लेकरच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. 1 बाउन्स समर्थ रोप. धावपलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रति षटकामध्ये 11च्या सरासरीनं 22 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा धावपलकावर तेजस्पोर्ट दाबोली क्रिकेट संघ
प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि त्यानंतर फटकेबाजी आपण पाहतोय पहिल्या दोन अधिबरी पॉवर प्ले षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पाहतोय भगवा चषक एन कडनं पॅव्हलियन एन कडनं आपण समीर वेंगुर्लेकर विरुद्ध अक्षय गाठवाळ. हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कट लागून चेंडू होतो यष्टीरक्षक संदेश कुंटेकरच्या हातामध्ये. ज्या कामासाठी समीर वेंगुर्लेकरला तेजस्वी डाबोली क्रिकेट संघाच्या कोट्यातून आणलं होतं ते काम तर पूर्ण केले समीर वेंगुर्लेकरनं. संघाचा महत्वाचा हुकमे एक्का स्टार अक्षय या नावानं संबोधला जाणारा अक्षय घाटवाळ हा मात्र निराश मनानं नाखुश मनानं आपल्या डकआउटच्या दिशेने जाताना बघायला मिळतोय. या वर्षीचा मोसम अनेक गेले 2 वर्षाचा मोसम आपल्या फलंदाजीनं गोलंदाजीनं क्षेत्ररक्षणानं या तेरी रणसंग्रामात ज्यानं सुंदर कामगिरी केली आहे. ए स्पोर्ट्सचा नेतृत्व करणारा खेळाडू सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर एका उभरता सितारा आपण त्याच्या माध्यमातून बघितलाय. तो अजून एक खेळाडू आपण पाहतोय हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडूला सन्मान दिलाय. गीतेश आपल्याला बघायला मिळतो नवीन फलंदाज टॉप स्ट्रायकर एडला 2 षटकारांच्या जोरावर जो खेळतोय तो अनिकेत वायगणकर. पुन्हा एकदा कबर रिचरला एक सुंदर फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी मात्र बीट केले चेंडूला आणि चेंडू थांबत नाही, कारण या मैदानावर एकदाच चुकी झाली की चुकीनंतर या ठिकाणी मागे वळून बघायचे होता, या ठिकाणी गरज नसते. चेंडू आपल्या वेगानं जो काम करतोय आणि चौकारासाठी आपल्याला बघायला मिळते कबर रिचरला. अनिकेत वायगणकरनं सुरुवातीला जोरकस फटके मारण्याचा प्रयत्न केला. जोरकस फटके ज्यावेळी जो चाचपडत खेळत असताना ज्यानं कलात्मक फटक्यांना वाव दिला आणि कलात्मक फटक्यानं त्याचंही मात्र फलंदाजी अतिशय बहरलेली फलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. 4 या धावसंख्येनं 27 धावफल काबार. हलक्या हाताने या ठिकाणी पाहतोय गॅप मध्ये घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक. चेंडूची शर्यत आहे शेवटच्या क्षणापर्यंत, 2 क्षेत्ररक्षकांची अखेरच्या क्षणापर्यंत शर्यत. चेंडू विजयी झालाय. जी मात्र बातचीत केली होती ती बातचीत आपण अनिकेत वायगणकरच्या माध्यमातून पुन्हा एकदा चौकारांची लयलूट करणारी फटकेबाजी या अगोदर षटकारांची आतषबाजी आपल्याला बघायला मिळत. त्यानंतर चौकार सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 31 धावफलकावर आपण पाहतोय. कित्येक जणांचं स्वप्न असतं बिगुर्ले कॅम्पच्या मैदानावर खेळण्यासाठी आणि
धावा धावफलकाबाहेर 2 कड्यांच्या मोबदल्यात आहेत. आडव्या बॅटनं दिशा दिली फक्त चेंडूला. चेंडू चाललाय तो स्कर्ल ग्रेझनला. चेंडू थांबत नाहीये. 1 बॉल समर्थरोप चौकार आपण पाहतोय. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकाबाहेर प्रति षटकात 10च्या सरासरीनं आपण पाहतोय. धावफलक निघालाय तो 35 धावफलकाबाहेर. सुंदर फटकेमध्ये 3 चौकार बघायला मिळाले. 27 या धावसंख्येवर एक मोठा फटका त्यानंतर दीर्घ चेंडू आणि त्यानंतर एक अंतरिमच्या चेंडूवर चौकारासाठी फटका. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकाबाहेर आपण पाहतोय तो 3 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावफलकाबाहेर. उर्वरितची 3 षटकं आणि उर्वरितच्या 3 षटकामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपला आवाज ऐकूया. जयेश परब जोडले जातील. कृष्णा देवजी जोडले जातील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. उर्वरितची 3 षटकं आहेत आणि या उर्वरितच्या 3 षटकात पहिला अक्षय घाटवानं नाराज तर कृष्णा केलाय, पण अनिकेत वांगणकरची फलंदाजी एक बहरलेली फलंदाजी त्याला साथ आरोन देकरची आपण पाहतोय आणि गोलंदाजी गोलंदाज अनुभवानं परिपक्व असताना हे मैदान जर कित्येक वेळा गाजवले फलंदाजीनं तो संदेश कुंडेकर आपण पाहतोय. इस बार बढ़िया गेंदबाजी वहां पर बिल्कुल अच्छी बॉलिंग मैदान पर बीट करते हुए, देखिए इनके पास वो गति है, बिल्कुल गति को थोड़ा सा धीमा करते, हल्का सा इनको बाहर घुमाते, कुछ अंदर लाते और उसमें आप फंस सकते हैं मैदान पर. काफी साल का तजुर्बा इस खिलाड़ी को, काफी साल का अनुभव और उसी बलबूते पर इस वक्त मोर्चे पर गेंदबाजी के ओ फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेला, डीप मिड विकेट सीमा रेखा लड़ी पीछे, मतलब एक रन वहां से निकलेगा. एक रन के साथ टीम का स्कोर पहुंचा 36 रन पर. लगभग रन रेट की बात यहां से बताइए तो लगभग 10 के आसपास रन रही हर ओवर में, तो अच्छी बैटिंग हो रही है मुकाबले में. और कुछ हद तक अगर आप अंतिम ओवर्स में अगर 2-4 बड़े शॉट निकले तो आप 60, 65, 70 तक पहुंच पाएंगे पहले बैटिंग करते हुए, जो कि अच्छा रहेगा मैदान पर. संदेश कुंडेकर फील्डिंग लगा रहे इस वक्त मैदान पर. पॉइंट को अब पीछे रखा यहाँ से इस वक्त, मतलब जो कि पॉइंट को सीमा रेखा पर रखा, कवर पॉइंट को पीछे रखा, वहां पर एक लॉन्ग ऑफ रखा है, वो भी सीधा रखा है मिडल पर. कवर पर कोई प्रोटेक्शन वहां पर कवर पर इस बार अच्छी गेंद बिल्कुल. ओ हो प्रयास देखिए, आखिरी समय तक प्रयास किया विकेट कीपर ने. 2-3 बार गेंद हाथ से छूट चुकी थी, वहां पर विश्वास विस्लिप के खिलाड़ी कर दे बता रहे उनको. अच्छा बिल्कुल एफर्ट है कमाल का, लेकिन गेंद हाथ से छूटी. स्ट्राइक पर जो कि बैटिंग करता हुआ मैदान पर अनिकेत मैदान में. अनिकेत 4 चौवे 2 छक्के बैटिंग में शामिल मैदान पर. एक अकेला खिलाड़ी सेना समान मैदान पर बैटिंग. इस बार ऑन साइड पर यह खेलने का प्रयास किया, गेंद बिल्कुल अंदर आती हुई क्लीन बोल्ट मैदान पर. जादव मैदान पर ऑलराउंडर खिलाड़ी, बैटिंग और साथ बॉलिंग भी एकदम कड़क मैदान पर. और उनके सामने मैदान पर सैंडी कुंडेकर. अभी तक अच्छा स्पेल, जहां पर एक सफलता, कुछ ज्यादा रन खर्च नहीं इस मैदान पर हुए. सेट खिलाड़ी को अनिकेत को आउट कर दिया. अनिकेत अपने निजी टोटल पर 30 रन की बैटिंग समाप्त मैदान पर. क्या क्रूशल बैटिंग इस खिलाड़ी की. लेकिन दूसरे अवसर अगर देखा जाए मुकाबले में तो टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का जो निर्णय था इस वक्त वो बिल्कुल अभी तक ठीक ठाक लग रहा है मैदान पर. तेजस स्पोर्ट डब्ल्यू टीम ने पहले टॉस जीता, गेंदबाजी करने का जो कि निर्णय मैदान पर, और दावत दी सामने से इस वक्त बैटिंग करने के लिए, जो कि जय भवानी अंसुर टीम को जो कि इस वक्त बैटिंग कर इस मुकाबले में. विनय जाधव एक आक्रामक खिलाड़ी, बिल्कुल बढ़िया बैटिंग करते हैं. इनका शॉट अगर ताकत की है ना ऑन साइड पर, ये बहुत ज्यादा खेलना पसंद करते हैं. इस बार हल्के हाथ से कला के सारे मोटा डीप में प्रोटेक्शन का लॉन्ग ऑन खिलाड़ी बहुत पीछे. जब तक इनको रोका जाएगा आराम से समीर वे आ चुके हैं, लेकिन तब तक ये दूसरा रन मैदान पर बनता हुआ. समीर की फील्डिंग बहुत सुंदर मैदान पर. या स्पर्धेदरम्यान सन्मान्य सुहास जाधव यांचं शुभ आगमन होत आहे. मी विनंती करतोय सन्मान्य हर्षद डेरे यांना की आपल्या शुभ हस्ते
सुहास जाधव यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करायचं आहे. विकेट के पीछे 7 स्टार 3 स्टार अभी मैदान पर, क्या क्रूशल विकेट के पीछे का मैदान पर किया उन्होंने। और फिर से इस बार गेंद अंदर की तरफ आती हुई शनि की तरफ, बिल्कुल बल्ला खोला वहां से, गेंद निकली शॉट कवर पर, जो कि खुद गेंदबाज चले गए कैरेबियन स्टाइल में, गेंद को रोका जरूर है लेकिन एक रन नहीं रोक सकते। टीम का स्कोर पहुंचा 39 रन पर। पहले 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। जो दर्शक पहुंचे से कहना चाहूंगा, टॉस जीता तेजस स्पोर्ट दाबोली टीम ने और शुरुआत में गेंदबाजी के मैदान पर बल्लेबाजी की दावत दी जय भवानी टीम को। आज चैतन्य जो कि कुल मिलाकर 3 रन पर, अक्षय घाटोल जो कि इस वक्त 1 रन बनाकर आउट हो चुका है। सामने अगर अनिकेत जिन्होंने आज बेहतरीन बैटिंग की, लगभग 30 रन की बैटिंग, 5 चौवे, 2 छक्के मैदान, 4 चौवे 2 छक्के मैदान पर, एक आक्रामक बैटिंग इस खिलाड़ी की और उसके बलबूते पर यहां से लेकर कारवा चला मैदान पर। टीम का स्कोर जो कि पहुंचा 39 पर। अंतिम 12 गेंदों का खेल मैच में बचा हुआ और गेंदबाजी के मोर्चे पर कौन रहेगा सामने से। अनिरुद्ध पेडनेकर जो कि स्वतः गेंदबाजी के मोर्चे पर रहेंगे। ऑलराउंडर के सामने ऑलराउंडर, मतलब ये भी बल्लेबाजी करते, आक्रामकता इनके पास भी, लेकिन जो विनय के पास है ना, वो इनके पास थोड़ी कमी है मैदान पर। ये बैटिंग ज्यादा नहीं करते लेकिन विनय बैटिंग के साथ बॉलिंग भी करते हैं। मतलब अंशुल के मैदान पर जो इन्होंने बैटिंग की, तोड़फोड़ बैटिंग मैदान पर, दूर दूर छक्के लगाए मैदान में। क्या अनिरुद्ध के सामने वही बिल्कुल रुख अपनाएंगे या फिर अनिरुद्ध इस समय पर रोक पाएंगे। ऑफसाइड पर लगभग 4 खिलाड़ी मैं रखे, एक स्लिप पर, एक पॉइंट पर, एक कवर पर, एक लॉन्ग ऑफ पर, बाकी ऑन साइड पर पूरा बिल्कुल सीमा रेखा पर तैनात है। एक लेग स्लिप पर भी रखा है खिलाड़ी। ओ स्पिन का जादू, टप्पा खाते गेंद ने काटा बदला और धीमी हो गई मैदान पर। लगा शुरू को विनय को कि गेंद तेज आएगी, इसलिए तैयार थे वहां पर, लेकिन गेंद धीमी आ गई। ऑन साइड पर खेलने की मंशा साफ रख के, लेकिन अपने आप को रोका वहां पर, ढीला खेला वहां पर, पता था वो सिंगल निकलेगा और 40 पर पहुंचा टीम का स्कोर मैच में। भगवा चषक लगभग इस वक्त चलता हुआ, ये आज का पहला दिन और पहले दिन का ये पहला मुकाबला। तेजस स्पोर्ट दाबोली टीम ने पहले टॉस जीता, गेंदबाजी करने का निर्णय लिया और सामने से दावत दी जो कि जय भवानी अंशुल टीम को बैटिंग करने के। उसके जवाब में अब तक की कहानी 41 मैदान पर, ऑन साइड पर खेला, स्कोर लेके ऊपर से 1 बाउंड से बिल्कुल पार हो जाएगी गेंद। अब देखना पड़ेगा, 1 बाउंड से गेंद निकलती सीमा रेखा से बाहर, 4 रन मैदान पर। गीतेश अपने निजी टोटल पर पहुंचा 6 रन पर। टीम का स्कोर पहुंचा 45 रन, 44 रन मैदान पर। 44 को अगर बात बताया जाए तो इस ओवर में अब तक 5 रन निकल चुके हैं 2 गेंदों में, 4 गेंदें बची इस वक्त। इस बार कवर पर खेला, शॉर्ट गेंद को, क्या टाइमिंग वहां पर, एक्स्ट्रा कवर सीमा रेखा से बाहर, 1 बाउंस, 4 रन मैदान पर। देखिए इस बार गति ज्यादा रही थी, कंधे का इस्तेमाल किया था, बाउंस करने का जो प्रयास था उनका, उसी बाउंस को परखा और हट गया ऑफ स्टंप के बाहर से। जगह बारे अपने लिए, क्या टाइमिंग था वहां पर, सेट लग रहे हैं मैदान पर, 2 बड़े शॉट निकले, प्रेशर बन चुका है सामने से। टीम का स्कोर 48 रन पर। हॅलो, स्पर्धेदरम्यान सन्मान्य अजित कानडे यांचं शुभ आगमन, अजित कानडे यांचं स्वागत केलं जात आहे. सन्मान्य हर्षद डेरे यांच्या शुभ हस्ते बबी उर्फ अजित कानडे यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. दो बैक टू बैक चौबे मैदान पर, प्रेशर बन चुका है इस वक्त गेंदबाज के ऊपर। फुल्लर के ऊपर क्या इस बार, और मिड ऑफ का खिलाड़ी अंदर था, शायद उसके को फील्ड करने में थोड़ी सी गफलत हुई और उसी गफलत पर ये दूसरा मोहर मैदान पर 2 रन का। ठीक है, शॉट बिल्कुल अच्छा था, टाइमिंग ठीक ठाक थी, लेकिन शायद समीर को इस समय पर वो फील्डिंग करनी थी मैदान पर। 50 रन जो की पूरे हो चुके। हमने शुरू में कहा बड़े अगर 4-5 शॉट बड़े निकलते, 60, 65, 70 तरफ पहुंच पाएगा टीम का स्कोर मैदान पर, जो कि आसान मुश्किल के बारे में ये तो नहीं बता सकते, लेकिन ये मुकाबला 60-65 के अगर ऊपर जाता है तो लड़ाई बिल्कुल बराबर वाले हो। आज देखा हवा थोड़ी सी तेज है, बिल्कुल पश्चिम से लेकर पूर्व तक की तरफ बहती हुई, और अनु अब तक की कहानी में 11 रन खर्च कर चुके हैं इस वक्त अंतिम 4 गेंदों में इस खेल में। और लेग स्टंप के बाहर वाइड बॉल, प्रेशर अब बढ़ चुका है। इससे पहले गति धीमी, इस बार बहुत तेज, लेकिन इस बार लाइन थोड़ी सी बाहर रखी, लेग स्टंप के बाहर, और टोटल स्कोर 51 रन पर।
और लो फुल टॉस खेला इनको सीधा ऑन साइड पर लॉन्ग ऑन सीमा रेखा पर खिलाड़ी वहां पर तेज निकल चुके, कॉल अच्छा है और दूसरे के लिए कॉल क्या, दूसरा विनय जादव बहुत तेज है विकेट के लिए, कॉल उन्होंने किया था, डेंजर लाइन उनका था, शायद वहां से बोला सामने से अनिकेत को, अनिकेत ने अनिकेत ने वहां पर गीतेश को, और गीतेश ने क्या वहां पर खूबसूरत इशारा कर दिया, 2 रन वहां पर बन चुके, 2 बाउंड्रियां, 2 बार वो डबल, एक वाइड एक सिंगल मैदान पर। ओ इस बार देखिए बल्ले पर लगी स्लिप के बगल से गेंद निकली और थर्ड मैन स्लिप बिल्कुल थर्ड मैन सीमा रेखा से बाहर है, चौवा निकला मैदान पर और चौवे के साथ तीसरा चौवा इस ओवर में, थोड़ा सा और बिल्कुल महंगा निकला इस ओवर से, अब तक निकले मैदान में 18 रन का यह ओवर निकला और इस वक्त टीम का स्कोर 5 ओवर का खेल समाप्त होने के बाद 57 रन मैदान पर। देखिए इससे पहले का और जो सैंडी का था मात्र 4 रन का, वहां पर उस टीम ने वापसी कर ली थी जो कि तेजस स्पोर्ट डामोली टीम ने, और यहां से इस ओवर में 18 मतलब एक बार फिर से जय भवानी अंशुल टीम ने वापसी कर ली इस मैच में। देखिए उनका सबसे खतरनाक खिलाड़ी जो स्टार अक्षय था ना, आज वो मतलब मैं कहूँगा जयेश 0 पर निकला। अक्षय अगर 10 रन बनाते ना तो मैं कहूँगा 0 पर ही हो गए, क्योंकि अगर वो आखिरी के एक आध ओवर में आते और 10 हीरो है ये, लेकिन अगर बीच के ओवर्स में आते जहां पर 3 ओवर बच जाते और आप अक्षय आते हैं और आप उनको 10 से पहले आउट करते तो लगभग 0 के बराबर है उनके लिए टोटल था। लेकिन मेरे को तारीफ करनी पड़ेगी क्या वहां पर इस वक्त बॉलिंग मैदान पर, लेकिन इस बार सैंडी के हाथ में पहला और 4 रन का मात्र एक सफलता उनके खाते में। आखिरी और विनय किस तरह से अंदाज करेंगे इनका, ऑफ स्टंप के बाहर लपेटने का पहले प्रयास जरूर था, विकेट कीपर का से थोड़ी सी गलती, देखिए ये गलती की बिल्कुल माफी नहीं मिलेगी आपको, 22 के रूप में मिल चुका, स्ट्राइक बदली जा चुकी, सेट खिलाड़ी जो लग रहा है वहां पर गीतेश उनके हाथ में पहुंचे स्ट्राइक, आखिरी गेंद पर बाउंड्रीज लगाकर वापस स्ट्राइक पर आ चुके खिलाड़ी मैदान पर। 22 के अब तक 5 गेंदें बची है, 58 पर पहुंचा है टीम का स्कोर, खेल चलता हुआ इस मुकाबले का लगभग अंतिम ओवर का। अब पॉइंट को पीछे रखा, कवर को अंदर बुलाएगा, लॉन्ग ऑफ को पीछे सीधा रखा है, देखिए अगर लॉन्ग ऑन को पीछे रखा है, मिड विकेट वो भी बिल्कुल पीछे रखा है, स्क्वायर लेग भी पीछे रखा है, और शॉर्ट पिच गेंद थी बिल्कुल लेग स्टंप के बाहर, वाइड बॉल मैदान पर, लेग स्टंप के बाहर गए जाते हैं तो उसके लिए आपके पास मौके बहुत कम रहते हैं। बातचीत हो रही मैदान पर, 59 पर पहुंचा है टीम का स्कोर इस मैच में, 5 गेंदों का खेल अभी तक बचा है इस खेल में और बातचीत हो रही दोनों के बीच में। आज अंपायरों को जयेश पर थोड़ी सी कसरत करनी पड़ेगी, हवा आज थोड़ी सी तेज है दोपहर के समय तक और हवा तेज बहेगी तो बेल्स वहां पर क्या रखे जाएंगे बात में या नहीं ये बात में पता चलेगा, लेकिन अब तक अंपायर का इशारा रिव्यू का व्हाइट बॉल, व्हाइट बॉल कैसे पहुंच चुका है रिव्यू जो कि बिल्कुल सक्सेस हुआ इस मैदान पर, पता ही था अंतिम ओवर सही है, ऑन साइड पर गेंद को खेला, हुक किया, लॉन्ग लेग स्क्वायर लेग सीमा रेखा से बाहर, ये गेंद बहुत दूर जा रही, 6 रन के लिए मैदान पर। थोड़ी कमजोर गेंद मिली, नसीहत मिली और नसीहत का उस वक्त फायदा कि थोड़ा सा गेंद को बिल्कुल धीमा किया, इससे पहले यही गेंद थी लेकिन लेग स्टंप के बाहर थी, इस बार गेंद स्टंप पर आ चुकी थी, लेकिन क्या खूबसूरत टाइमिंग इस गीतेश का, गीतेश ने अपने खाते में बिल्कुल जोड़ चुका है ये छक्का मैदान पर। अभी तक गीतेश ने शुरुआत थोड़ी सी धीमी रही थी, 3 बाउंड्री एक छक्का, इससे पहले ओवर में 18 रन जोड़े गए थे मैदान पर और इस ओवर में अभी तक एक वाइट वो सिंगल और अभी तक लगभग 8 रन मैदान पर। 65 पर पहुंचा टीम का स्कोर, स्लिप का खिलाड़ी पीछे है, शायद वहां से थोड़े से बीट हो गए, वहां पर 1 रन वैसे मिल चुका है, 1 रन के साथ 66 पर पहुंचा टीम का स्कोर इस मैच में। 3 गेंदों में अभी तक 9 रन निकल चुके हैं, एक सिक्सर उसमें शामिल है,
अभी तक 10 गेंदें डाली है, 9 गेंदें डाली है इस वक्त तो इस गेंदबाज ने संदेश कुलटेकर ने, और खर्च किए अभी तक अगर मैं बताऊं तो लगभग 13 रन मैच में। 25 रन की बैटिंग नॉस्टक है इनका जो बल्लेबाज है गीतेश की, इसमें 3 बाउंड्रियां एक छक्का शामिल है अभी तक, जो कि विनय यादव एकदम शांत है, सिर्फ 4 रन बनाकर कोई बड़ा शॉट देखने को नहीं मिला इस ओवर में। इसकी इनिंग में एक स्लिप को रखा है, स्लिप वैसे खड़ी है, वहां पर कोई फर्क नहीं, मिड ऑन को अंदर बोलेगा, वो सीधा रखा लॉन्ग ऑन को, ऑफ स्टंप के बाहर बिल्कुल ब्लॉक हॉल में गिल ऑफ स्टंप के बाहर से बिल्कुल खुद के निकाला, पहले तो एक रन वहां से मिल चुका है, एक ही रन वहां पर बनेगा। एक बड़ा शॉट निकलने के बाद सैंडी की अच्छी बॉलिंग मैदान पर, एक रन वहां पर निकला, एक रन के साथ टीम का स्कोर जाके पहुंचा 67 रन पर। क्या दो बड़े शॉट या फिर एक आध बड़ा शॉट इस ओवर में देखने को मिलेगा? शुरुआत का सैंडी का और भले सिर्फ 4 रन का एक विकेट उन्होंने सेट खिलाड़ी को आउट किया था। नॉट आउट मैदान पर ये पहुंच गए, एक रन और निकला, 68 पर पहुंचा टीम का स्कोर। क्या बड़ा शॉट इस वक्त लगेगा, एक चाहिए विनय यादव के बल्ले से। उम्मीद है कि ये आक्रामक बल्लेबाजी करते जरूर, लेकिन आज इस समय पर थोड़ा शांत रखा है सैंडी ने उनको। ओ इस बार बिड किया वहां से, शायद रनआउट का मौका नहीं, वहां से तो रनआउट नहीं हुआ, एक रन वैसे ही मिलेगा, विकेट कीपर के से गेंद छूटी, 22 के रुपए निकला, टीम का स्कोर जाके पहुंचा 69 रन पर इस मैच में, जबकि खेल समाप्त हो चुका है 6 ओवर का। जो दर्शक पोस्ट है उसे कहना चाहूंगा देर से, तेजस स्पोर्ट दामोली टीम ने टॉस जीता पहले और फील्डिंग करने का निर्णय लिया, दावोदी सर से जय भवानी अंसुर टीम को, जय भवानी अंसुर टीम की शुरू की, अनिकेत ने एक आक्रमण बैटिंग की, 4 चौवे 2 छक्के 30 रन पर, उसके बाद गीतेश जिन्होंने एक बेहतरीन प्रदर्शन किया मैदान पर, 2 चौवे 1 छक्का बैट, 3 चौवे 1 छक्का मैदान पर, अपने 25 रन पर एक अनुभव नॉट आउट की अहम भूमिका निभाई इस खेल में, और टोटल स्कोर पहुंचा 69। 70 रनों की आवश्यकता मैच में, जिससे पीछे जो कह सकते हो तेजस स्पोर्ट डब्ल्यू टीम को बनाने पड़ेंगे इस मुकाबले में। इसके बाद जो मैच होगा एमएसआरटी तुळस वर्सेस पीके स्पोर्ट रेडी, कैप्टन टॉस के लिए पहुंचे। गणेश कुबल और दाजी नेक, इनके बीच ये मुकाबला होगा। इसके बाद का दो बड़ी टीमें, हाल ही के कलमट के मैदान पर बाहुबली क्या बैटिंग की इस खिलाड़ी ने, और पड़गांवकर का आ चुके हैं दाजी दाजी नेक आपका खेल देखने के लिए।
शुभ असते या सामन्याची नाणेफेक केली जाते. आणि टेल येतंय, नाणेफेकीचा कौल जातोय MSRT तुळस या संघाकडे. MSRT तुळस संघाचा कर्णधार दाजी नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉस जिंकतायत, आपला निर्णय काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. निश्चितपणे या मैदानाचा विचार केला तर पाटा खेळपट्टी आहे, फलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी आहे आणि या खेळपट्टीवर समोरच्या संघाला कितपत धावांपर्यंत रोखण्यामध्ये तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार? समोरची टीम चांगली आहे आणि त्यामध्ये गणेश सारखा सिनियर प्लेअर आहे, त्यामुळे मी सांगू शकत नाही की आम्ही त्यांना किती रन्समध्ये थांबवू, पण मी एवढं नक्की सांगेन जे तेवढे रन काढतील तेवढं आम्ही चेस करण्याचा 100% प्रयत्न करू. धन्यवाद. हा होता दाजी नाईक. नाणेफेक जिंकल्यानंतर या मैदानामध्ये प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय गणेश कुबल. आपण नाणेफेक हरताय, प्रथम फलंदाजी करायचे. समोरच्या संघाने कडवं आव्हान समोलोचन कक्षामधून टॉस बॉस मधून आपल्याला दिलंय, तर समोरच्या संघाला निश्चितपणे कितपत धावांपर्यंत तुम्ही डोंगर उभा करणार? बघायला गेले तर एक 65 ते 70 धावा आहे, म्हणजे एक फायटिंग स्कोर आहे या तर आम्ही एक 70 प्लस करण्याचा प्रयत्न करू. आणि समोरच्या संघाचा विचार केला तर दाजी नाईक सध्याच्या फॉर्म मध्ये इनफॉर्म असलेला फलंदाज आहे, कारण कलमट गावडेवाडीचा स्पर्धेमध्ये दाजी नाईकचा बहारदार खेळ आपण पाहिला होता. तर दाजी नाईकला रोखण्यासाठी काय वेगळी रणनीती असेल काय? रणनीती अशी काय आखली नाही, दाजीला कुठची पण रणनीती आखली तरी ती फेलच जाणार आहे, त्याच्यामुळे त्याला लवकरात लवकर आउट करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. हा होता गणेश कुबल. गणेश, तुला सामन्यासाठी असतील शुभेच्छा. ओव्हर टू धन्यवाद. 14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन, अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या ठिकाणची ग्रामदेवता, कुलदेवता, स्थलदेवता या सर्वांना नतमस्तक होऊन आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आणि त्या निमित्ताने आयोजित भगवा चषक 2025चा रणसंग्राम क्रिकेटचा तुंबळ युद्ध आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना, प्रारंभिक सामना आपल्याला भेटीला येतोय. एका बाजूला विचार केला तर जय भवानी अणसूर संघ आणि त्यांच्या विरोधात कडवं आव्हान उभं केलंय तेजस स्पोर्ट्स दाबोली या संघाने. नाणेफेकीचा कौल जातोय तेजस स्पोर्ट्स दाबोली संघाकडे. प्रथम त्या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतोय जय भवानी अणसूर संघ. 6 षटकामध्ये 69 धावा जमवतोय. 70 धावांचं आव्हान आणि 70 धावांचं आव्हान पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून सलामीची जोडी आहे मैदानात. अभि साळगावकर आणि त्याच्या साथीला समीर वेंगुर्लेकर, दोनही स्टारकास्ट खेळाडू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत वांगणकर. च्या अनिकेतने फलंदाजी करताना निश्चितपणे समोरच्या संघाची पळताभुई कमी केली होती. तोच अनिकेत गोलंदाजी मार्कवर असेल सज्ज. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. यावेळी मात्र पंचांकडे लेग बिफोरचं अपील केलं जात आहे. हे अपील मात्र फेटवून लावतायत. परिणामी मात्र निर्धाव चेंडूचे होते सांगता. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धाव संख्या धाव फलकावर बिनबाद 1 धाव. या स्पर्धेच्या निमित्ताने भाजप मंडळ अध्यक्ष आणि परबवाडा ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच सन्मान्य पप्पू परब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. विनंती असेल की आमच्या प्रमुख मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हा. या दरम्यान मात्र मैदानामध्ये मोठा फटका खेळण्यासाठी समीर वेंगुर्लेकरचा झालेला प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये निश्चितपणाने एक झेलबालच्या स्वरूपात फलंदाज समीर 0 धावसंख्येची बॅग डोक्यावर घेऊन तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतोय. स्वतःवर नाराज असेल ओमकार करणं. एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न झाला होता. एक मोठी खेळी करायची होती. आपल्या संघाला विजयापर्यंत न्यायचा प्रयत्न करायचा होता. मात्र या प्रयत्नात समीर कुठेतरी कमी पडतोय. एक खराब फटका खेळून समीर वेंगुर्लेकर तंबूच्या आसऱ्याला. सांघिक धाव संख्या एका गड्याच्या मोबदल्यात 1 धाव धाव फलकावर.
निखिल नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. षटके पुढचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका पाहायला मिळतोय. निखिलच्या बॅट मधनं विनय जाधव स्क्रीनवर येतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडू कॅरी करतोय. जोपर्यंत चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत मात्र दुहेरी धावसंख्येची लहर मैदानामध्ये येत 2 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या एका षटकाच्या सांगती अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकावर पाहायला मिळते 3 धावा. या स्पर्धेदरम्यान सन्माननीय सचिनजी सातार्डेकर उर्फ ब्रेडली या नावाने या संपूर्ण वेंगुर्ला तालुक्यामध्ये परिचित असणारे सचिन सातार्डेकर यांचं शुभ आगमन होतंय. मी विनंती करतोय की आपण गुलाब पुष्प देऊन पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय सचिन सातार्डेकर यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. टेनिस क्रिकेटसाठी अनेक वर्ष ज्यांनी आपली बरीचशी मैदानं सचिन सातार्डेकर यांनी गाजवली आणि सध्याच्या मोसमात अंपायर्स म्हणून बऱ्याच स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते सन्माननीय सचिन सातार्डेकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन. एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर अनिकेत वांगणकर याची सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये सांघिक धावसंख्या जाऊन स्थिरावली गेली आहे. एका गड्याच्या मोबदल्यात 3 धावा. समीर वेंगुर्लेकर माघारी परतल्यानंतर आक्रमक दर्जाचा फलंदाज मैदानामध्ये पावलं टाकलोय. नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. निखिल नाईक स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने स्टार अभि आणि या स्टार अभिचे अनेक पाठीराखे अनेक चाहते आमच्या समवेत आहेत. ओमकार मर्ये सुद्धा आमच्या समवेत आहेत. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. चैतन्य परब नावाचा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. षटके पहिला चेंडू. यावेळी मात्र अल्टी पलटी खेळण्याचा झालेला मानस. अभिच्या बॅट मधनं नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास. पहिल्या प्रयत्नानंतर चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रो. भगवा चषक चौकार. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. काहीतरी वेगळं करायचा मानस अभिचा आणि या मानसमध्ये अभि पूर्णपणे मात्र अयशस्वी ठरतोय. परिणामी मात्र एकेरी धाव निघते 1 या धावसंख्येने. लिगबायच्या स्वरूपात ही एकेरी धाव निघते 1 या धावसंख्येने. दुहेरी अंकात परावर्तित होणारी धावसंख्या 10 धावा धावफलकावर. पहिलं षटक अनिकेतने अतिशय सुंदररित्या आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी पुन्हा एकदा चैतन्य परबची या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. इनसाइड आउटचा देखणा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये झालेला चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक आणि चेंडूची लागलेली शर्यत. सरते शेवटी चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहायला मिळतोय निखिल नाईकच्या बॅट मधनं भगवा चषक चौकार. जय भवानी अणसूर संघाचा विचार केला तर निश्चितपणाने या संघाने समोरच्या संघाला रोखलंय. पहिल्या 2 षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी ही गोलंदाजी मात्र चैतन्याच्या शेवटच्या चेंडूवर एक चौकार ठोकून आपले इरादे स्पष्ट करतोय निखिल नाईक नावाचा फलंदाज. तिसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. पहिली 2 अनिवार्य पॉवर प्लेची षटकं संपल्यानंतर 5 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनय जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक हाताळण्याच्या दृष्टिकोनातून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनय. स्ट्रायकिंग एंडला अभि. यावेळी मोठ्या फटक्यासाठी अभिचा झालाय प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा मोठासा काही संपर्क होत नाही. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. लेग बायच्या स्वरूपात ही 1 धाव निघते. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली आहे. 15 धावा. मोठ्या फटक्यांसाठी अभि प्रयत्न करतोय मात्र या मोठ्या फटक्यांपासून जय भवानी संघाच्या गोलंदाजाने अभि साळगावकरला रोखलंय मैदानामध्ये. मात्र दुसऱ्या बाजूने
निखिलच्या बॅट मधनं एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. तो निखिल असेल स्ट्रायकिंग एंडला सज्ज. षटकातील पुढचा चेंडू यावेळी मात्र हुक करण्यासाठी प्रयत्न तर झाला होता फलंदाज निखिलचा. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता, शॉर्ट टर्म पुल करण्यासाठी मानस झाला होता. नंतर मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू परिणामी मात्र निखिलला बीट करतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे. एका गड्याच्या मोबदल्यात 15 अशी धावसंख्या धाव फलकावर. यावेळी मात्र कट करण्यासाठी झालाय प्रयत्न. सुंदर पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पहिला प्रयत्न थोडासा फंबल होतोय. कव्हरचा क्षेत्ररक्षक फंबल होतोय. डीप मधून प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. परिणामी मात्र एकेरी धाव 1 या धावसंख्येने मात्र सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे. 16 धावा धाव फलकावर. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च करतोय गोलंदाज विनय. 70 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तर निश्चितपणाने मोठे फटके खेळावे लागतील. अभिकडे क्षमता आहे, अभिकडे ताकद आहे, अभिकडे नजाकत आहे. यावेळी मात्र मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न तर झालाय. बॅटची कडा मिळतोय यष्टिरक्षक अक्षय गाठवळचा सहारा. अभिला परतावं लागतंय. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानामध्ये. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव. मैदानामध्ये पावलं टाकतो. आल्याबरोबर मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदेश कुंडेकरच्या बॅट बंद. लांबलचक षटकार. संदेश उर्फ सँडी या नावाने प्रचलित असणारा हा फलंदाज अल्टी पलटी मैदानामध्ये देऊन जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रो. भगवा चषक चौकार आणि या चौकारानिशी सांघिक धावसंख्या 4 ने वधारली आहे. 26 धावा धाव फलकावर. षटकाची होते सांगता. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते 26 धावा. अठरा चेंडू आणि आवश्यकता असेल 44 धावांची. सांघिक धावसंख्या 26 धावा धाव फलकावर. 18 चेंडू 44 धावा. थोडंसं कठीण असणारं हे आव्हान. संदेश कुंडेकर याच्या बॅटमधनं 1 चौकार आणि 1 षटकार. वैयक्तिक 2 चेंडूमध्ये 10 धावा. थोडंसं आव्हान सोपं केलं गेले आहे मैदानामध्ये. 18 चेंडू 44 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील दुसरं. संघाकडनं 4थं षटक हाताळण्याच्या दृष्टिकोनातून अनिकेत नावाचा गोलंदाजी मार्कवर असेल सज्ज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज निखिल.
पहिला चेंडू, यावेळी मात्र दिशाहीन गोलंदाजी. लेग स्टंपच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही हात होत आहेत समांतर. चेंडू पाहायला मिळतोय अवांतर. अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावमुळे सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे. 27 अशी धावसंख्या. हे दोन्ही फलंदाज अतिशय घातक आहेत फलंदाज. कोणत्याही क्षणी सामन्याचं चित्र बदलून टाकण्याची क्षमता या दोन फलंदाजांकडे आहे. त्यावेळी मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. ब्रह्मास्त्राचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला. खोदून काढलेला फटका पाहायला मिळतोय निखिलचा. डीप वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू जातोय. एकेरी धाव निघते. 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे. 28 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. आणि ज्या वेळी मात्र परिस्थिती अशा प्रकारची गंभीर असते त्यावेळी मात्र सँडी कुंडेकर खंबीर असतो आपल्या संघासाठी. तोच सँडी असेल स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. 2 चेंडूमध्ये 10 धावांची बहारदार खेळी केली आहे सँडीने. हलक्या त्याने चेंडूला स्टिअर करण्यासाठी प्रयत्न केला गेला. डीप मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. एकेरी धावसंख्येची पावलं जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळली गेली. नजरेमध्ये झालेले हे इशारे आणि या इशाऱ्यांमध्ये अतिशय सहजरित्या दुहेरी धावसंख्येची लहर मैदानामध्ये आली. 2 या धावसंख्येने मात्र सांघिक धावसंख्या 30 धावा धाव फलकावर. 40 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील 16 आणि 16 चेंडू मध्ये आवश्यकता असेल 40 धावांची. आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाज सँडी कुंडेकरच्या माध्यमातून मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं गेलं अशी सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. परिणामी निर्धाव चेंडूची होते सांगता. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न केला गेला. यू मिस, आय डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. दांडी गुल झाली आहे मैदानामध्ये. अनुभवाला यावेळी मात्र युवा जोश कुठेतरी भारी पडतोय. अनिकेतने पाठवलाय सँडी कुंडेकरला मैदानाच्या बाहेर. आणि दुसऱ्या बाजूने मात्र तेजस स्पोर्ट्स दाबोली संघाच्या गोटामध्ये शांतता पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये पावलं टाकताना दिसतोय स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने नईमिश नावाचा फलंदाज. षटकार पुढचा चेंडू. यावेळी मात्र नईमिशच्या बॅट मधनं चेंडूला उडवलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. 4 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 4 ने वधारली आहे धाव फलकावर. 34 अशी धावसंख्या धाव फलकावर. बऱ्याच वेळानंतर मात्र अनिकेतला यावेळी चौकार ठोकण्यात येतोय. सांघिक धावसंख्या 34 धावा धाव फलकावर. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू. आडव्या बॅटने पुन्हा एकदा डीप मिड विकेट रिजनला चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रो. भगवा चषक चौकार. या स्पर्धेत
राहिले चेंडू 12 आणि 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 32 धावांची. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. नैमिषच्या बॅटमधनं 2 चौकार पाहायला मिळाले. त्या 2 चेंडूमध्ये 8 धावा नैमिषने आपल्या संघासाठी कमवून दिल्या आहेत मैदानामध्ये. मात्र दुसऱ्या बाजूने असणाऱ्या निखिलला आता कार्य करायचं आहे. 12 चेंडू 32 धावांची आहे आवश्यकता. आणि मी म्हणेन जर निखिल मैदानामध्ये राहिला तर या धावा निश्चितपणाने जमतील. मात्र दुसऱ्या बाजूने गोलंदाज विनयला ते कार्य करावं लागेल. बराचसा अनुभव या दोन्ही खेळाडूंकडे आहे. आज अनुभव काय असतो हे मैदानामध्ये दाखवून द्यावं लागेल. 12 चेंडू 32 धावा. षटकातील पहिलाच चेंडू अल्टी पलटी खेळण्यासाठी झालाय प्रयत्न. यावेळी मात्र पंचांचा इशारा येतोय लेग बायचा. लेग बायच्या स्वरूपात ही एकेरी धाव निघते. 1 या धावसंख्येने गणित बदलली, समीकरण बदलली. राहिल्या चेंडू 11 आणि 11 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 31 धावांची. रिक्वायर्ड 31 रन इन 11 डिलिव्हरीज. 11 चेंडू 31 धावा. षटकाई पुढचा चेंडू मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. काउकॉर्नर रिजन मध्ये चेंडूचा प्रवास. एकेरी धावेसाठी एकच धाव निघते. दुसरा धावेचा प्रयत्न केला गेला आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज निखिल रनआउटच्या स्वरूपात माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाई पुढचा चेंडू यावेळी मात्र आडव्या बॅटने मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू गेलाय डीप मिड विकेट. सीमा रेषा पार. षटकार. उरले चेंडू 8. आवश्यकता असेल 24 धावांची. 8 चेंडू 24 धावा. एक मोठा फटका फलंदाज अनिरुद्ध याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न केला. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. ब्रह्मास्त्राचा केलेला वापर. अनिरुद्धला यावेळी मात्र निशब्द करणारी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राहिले चेंडू 7. आवश्यकता असेल 24 धावांची. 7 चेंडू 24 धावा. एक मोठा फटका या चेंडूवर खेळणं ही अति अनिवार्य बाब असेल तेजस स्पोर्ट्स दाबोली या संघाच्या बाजूने. मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. चेंडू आहे हवे. क्षेत्ररक्षक सूरज वालावलकर याच्या सेफ हँड मध्ये जाऊन विसावतोय चेंडू. अनिरुद्धला परतावं लागेल माघारी तंबूच्या आसऱ्याला. 6 चेंडू 24 धावांची असेल आवश्यकता. येणारे चेंडू 6. आवश्यकता आहे 24 धावांची. काय घडणार काय बिघडणार या सामन्यामध्ये. कारण या मैदानाचा विचार केला तर 4 षटकार एका ओव्हर मध्ये आपण बऱ्याच वेळा पाहिले आहेत. तोच कारनामा तोच चमत्कार या पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काय काय घडेल काय बिघडेल येणारी वेळ सांगणार आहे. भेटला रे नाही देखा नाव माहित नाही. 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नैमिष. तेजस स्पोर्ट्स दाबोली या संघाच्या बाजूने 4 षटकारांची आवश्यकता. तर दुसऱ्या बाजूला 3 निर्धाव चेंडू आणि सामना मात्र जय भवानी अणसूर या संघाच्या बाजूने. 6 चेंडू 24 धावा. पहिला चेंडू मोठा फटका पाहायला मिळतो. यावेळी जागा बनवली. चेंडू आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि चेंडूला पाठवलाय नैमिषने बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
पहिल्या चेंडूवर आघात केला गेलाय. 5 चेंडू 18 धावांची आहे आवश्यकता. 5 चेंडू 18 धावांची आहे आवश्यकता. आत्मविश्वास वाढलेला खेळाडू स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर. 5 चेंडू 18 धावा. यावेळी मात्र थोडासा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. स्वतःसाठी जागा बनवली क्षेत्ररक्षक. चेंडूच्या खाली सरते. शेवटी हा झेल मात्र मातृभूमीला दान केला गेलाय. राहिले चेंडू 4 आणि 4 चेंडू मध्ये आवश्यकता असेल 16 धावांची. 4 चेंडू 16 धावा. नैमिष प्रयत्न करतोय. 100% प्रयत्न आज मैदानामध्ये करावे लागतील. आपला संघ थोडासा अडचणीत आहे आणि या अडचणीतून आपल्या संघाची नौका तारायची असेल तर निश्चितपणाने आता मोठे फटके खेळायला सुरुवात केली आहे या फलंदाजाने. 4 चेंडू 16 धावांची आवश्यकता. समोर आहे अक्षय. यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी. आपल्या अनुभवाचा वापर अक्षयने मैदानामध्ये केलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू नैमिषच्या कानामध्ये फुंकर मारत चेंडू जाऊन विसावतोय यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये. षटके पुढचा चेंडू शफल झाला. फलंदाज स्वतःसाठी जागा बनवली. त्यानंतर मात्र डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय. एकेरी धावतो पूर्ण. दुसरा धावेचा झालाय प्रयत्न. रनआउटची संधी मैदानामध्ये पंचांकडे अपील केलं गेलं. मात्र यावेळी पंच सांगतायत की फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचला जातोय. आणि या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 2 ने वधारली आहे. 56 धावा धाव फलकावर. 2 चेंडू 14 धावांची आहे आवश्यकता. बॅटची कडा घेतोय चेंडू. क्षेत्ररक्षकाकडे 1 बाउन्स जाऊन स्थिरावतोय. परिणामी निर्धाव चेंडूची होते सांगता. 1 चेंडू 14 धावांची आहे आवश्यकता. आणि विजयाच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय जय भवानी अणसूर संघ. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न केला गेला. यावेळी मात्र निर्धाव चेंडूची होते सांगता. सामना होतोय समाप्त आणि या सामन्यामध्ये मात्र दिमागदार पद्धतीने विजय संपादन करताना आपल्याला पाहायला मिळतोय जय भवानी अणसूर संघ. तर दुसऱ्या बाजूने मात्र या पहिल्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागतोय तेजस स्पोर्ट्स दाभोली या संघाला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय. 12 चेंडूमध्ये 30 धावांची बहारदार खेळी आणि दुसऱ्या बाजूने मात्र 2 षटक ज्या गोलंदाजाने हाताळली